गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा आपण जे UAS आहे ते UASचे जे कंटेनवर जे प्रश्न येतात ना ते कंटेन आपण बघणार आहोत. म्हणजे जे कंटेनवर जे प्रश्न येतात ते एकदा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कुठून प्रश्न येतात, कारण तुम्हाला 15 प्रश्न किंवा 8 प्रश्न तरी कंटेनवर विचारले जातात पेपर 1 साठी. पहिला प्रश्न, पेड़ों के सूखे पत्तों से बढ़िया चित्र बनाते थे. म्हणजे जे झाडं राहायचे त्या झाडांच्या पानापासून काय चित्र बनवायचे. तर हे काम कोण करत होतं? विष्णू वामन का? अजिबात नाही. देसाई का? अजिबात नाही. समीक्षा पाटील का? अजिबात नाही. काय विष्णू चिंचोलकर जे होते मध्य प्रदेशात राहत होते ते काय करायचे, झाडं जे असतात त्या झाडांच्या पानापासून चित्र बनवायचे. प्रश्न दुसरा, चूहों में किसकी क्षमता कम होती. म्हणजे जे उंदीर असतात त्यांच्यामध्ये कोणती क्षमता कमी असते? बघा, त्यांच्याकडे सूंघण्याची क्षमता चांगली असते, छूने की असते, स्वाद की असते, पण देखने की क्षमता काय असते? खूप कमी असते. त्यांना चांगलं दिसत नाही, पण ते काय करतात, गंध असेल, स्वाद असेल, छूने की याच्यावरून काय करतात ते अंदाज, पण त्यांना देखने की क्षमता कमी असते. प्रश्न तिसरा बघा, कहा के लोक साप खाते. कहा के लोक साप खाते. आता कुठले लोक साप खातात? त्या डिशला लिंगू फेन असं म्हटलं जातं. कुठले? लिंगू फेन. सापापासून जी डिश बनवली त्याला लिंगू फेन. ही कुठे खाल्ली जाते? तर हाँगकाँगमध्ये असते. कुठे असते? हाँगकाँगमध्ये असते. प्रश्न जेवढे बारीक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फरक कळेल, कारण NCERTवर जे येतात ना हाँगकाँगमध्ये असते हे तुम्हाला कळालं. प्रश्न बघा चौथा, सरसों के तेल से मछली और नारियल के तेल से मछली कहाँ पकती है. म्हणजे सरसों के तेलापासून मासे बनवले जातात आणि नारळाचं जे तेल असतं त्याच्यापासून मासे कुठे बनवले जातात? गोवा, महाराष्ट्र अजिबात नाही. मध्य प्रदेश, काश्मीर अजिबात नाही. अरुणाचल प्रदेश, बिहार नाही. तर काश्मीर आणि गोवामध्ये काय असतात? कश्मीर में सरसों के तेलों से मछली बनती है और गोवा में नारियल के तेलों से मछली बनती है. हा प्रश्न येतो. त्याच्यानंतर पाचवा, घर के आंगन में टेपियोका का उगता है. आता टेपियोका कुठे उगतो? तो केरळमध्ये असतो. कुठे असतो? केरळमध्ये असतो. त्याच्यानंतर सहावा, ब्रेल लिपी में कितने बिंदू पर आधारित होते. ब्रेल लिपी कितने बिंदू पर आधारित. आता ब्रेल लिपी काय असते? जे 6 बिंदू जे असतात या 6 बिंदूंवर काय असते? ब्रेल लिपी आधारित असते. किती बिंदूंवर? 6 बिंदूंवर ब्रेल लिपी आधारित असते. दृष्टिबाधित जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असते. किती बिंदूंवर असते? 6 बिंदूंवर असते. त्याच्यानंतर प्रश्न, बांस के खंभों पर घर कहाँ बना जाता. आता बांस के खंभों पर घर कुठे बनवलं जातं? तर आसाममध्ये बनवलं जातं. म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मग ते लोक काय करतात, त्या बांस म्हणजे बांबूंच्या याच्यावर काय बनवतात? आपलं घर बनवतात. का बनवतात? कारण जे पाणी असतं ते पाणी काय असेल, दूर म्हणजे घरामध्ये पोचणार नाही. त्याच्यामुळे बांस के खंभों पर घर का बनाया जाता है? तो आसाम में बनाया जाता है. म्हणजे ॲज इट इज तुम्हाला प्रश्न UAS मध्ये येऊ लागतो. पत्थर या लकड़ी के घर का बनते. आता पत्थर या लकड़ी के घर का बनते? तर मनालीमध्ये काय असतात? मोठ्या प्रमाणात थंडी पडते. मग ते काय करतात? पत्थर आणि लकडी म्हणजे लाकूड आणि दगडांचा वापर करून काय करतात? घर बनवतात. घरों की दीवारें बहुत मोटी होती है. इस दीवारों को मिट्टी से लिपकर पोतकर सुंदर बनाया जाता है. म्हणजे घर की दीवारें मोठी म्हणजे काय? जाड दिवारे असतात. मग हे घरं कुठे असतात? राजस्थानमध्ये. ते घरं काय असतात? गोलाकार असतात. जाड मातीपासून घरं काय बनवतात? म्हणजे उष्णता मोठ्या प्रमाणात असते आणि मातीमध्ये घर बनवलं तर थंडावा निर्माण होईल आणि काय होईल? जाड मातीपासून बनवलं जातात. म्हणजे काय? आकार काय असेल? जाड असेल आणि त्याला काय असेल? सुंदर कसं बनवलं जातं? ते मातीपासूनच. कुठे असतात हे घरं? राजस्थानमध्ये असतात. जर तुम्ही समजून घेतलं ना कंटेननुसार तर काहीच अवघड नाही आहे. हाऊस बोट कहा पाई जाते. आता हाऊस बोट कुठे असते? श्रीनगरमध्ये असते. कुठे असते? हाऊस बोट कहा पाई जाते? श्रीनगर में पाई जाते. हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन अजिबात नाही. ज्यावेळेला तुम्ही, आता माझं कसं, मी वाचले म्हणून मला ते काहीच वाटत नाही, तसं तुम्ही वाचा, तुम्हाला पण काही वाटणार नाही. वल्लम नौका. आता वल्लम नौका कुठे असते? महाराष्ट्रात असते का? कर्नाटकात असते का? केरळमध्ये असते का? तामिळनाडूमध्ये असते का? कुठे असते वल्लम नौका? तर वल्लम नौका कुठे असते? केरळमध्ये. वल्लम नौकेचा म्हणजे वल्लम म्हणजे काय? छोटी नाव, लाकडापासून बनवलेली छोटी नाव. त्याचा उपयोग काय करतात? का मुलं शाळेत जाण्यासाठी करत असतात. बरोबर आहे का नाही? इकडून बसून त्या बाजूला शाळेत जाणं वल्लम नौकेचा उपयोग केला जातो. 12 महीने के हाथी का वजन कितने होता है. आता नाही, 3 महीने का हाथी. काय म्हटलंय? 3 महीने का हाथी. 3 महीने का हाथी का वजन कितना होता है. आता 3 महिन्याचा जो हत्ती असतो याचं वजन किती असतं माहिती आहे का? 200 किलोग्राम असतं. किती असतं? 200 किलोग्राम.
आता तुम्हाला फसवण्यासाठी काय दिलं असतं, हे बघा इथे 100 पण दिलेले. आता 3 महिन्याचा हत्तीचं वजन 100 नाही राहत, पण बुजुर्ग हत्ती क्या करता है 100 किलो पत्तियाँ खाता है. पण हाँ, एक 3 महीने का हाथी का वजन कितना होता है 200 किलोग्राम होता है. एक 3 महीने का हाथी का वजन कितना होता है 200 किलोग्राम. आणि हे जर विचारलं तर काय असतं, बुजुर्ग हाथी 300 किलोग्राम पत्तियाँ खाता है, झाडियाँ खाता है. खेजडी का पेड़, आता तुम्हाला खिचडी नाही हा, खेजडी का पेड़. आता खेजडी का पेड़ कुठे असतो, खेजडी म्हणजे राजस्थानमध्ये असतात. खेजडी का पेड़ राजस्थान में पाया जाता है. या झाडाला पाणी कमी लागते. या झाडाची जी साल असते, या सालीचा उपयोग कशासाठी केला जातो, औषधासाठी केला जातो. बरोबर आहे का नाही. राजस्थानमध्ये या लाकडाला किडा लागत नाही. कोणचं, खेजडी का पेड़ कुठे असतं, हे राजस्थानमध्ये असतं. मग तुम्हाला का पाया जाता आहे, तो मुरुमी स्थल म्हणजे काय असते, जिथे मुरुम जमीन असते म्हणजे खडकाळ जमीन असते, तिथेच हे वृक्ष आढळतात खेजडी. आणि त्याच वृक्षांवरून त्या गावाला राजस्थानमध्ये खेजडी नाव पडलेलं आहे. मधुमक्खी कोणते फूलों से आकर्षित होते. आता मधुमक्खी माहिती आहे ना, मधमाशी कोणत्या फुलांवर आकर्षित होते, तर लिचीचे जे फुलं असतात, लिचीच्या फुलांवर काय असते, मधुमक्खी काय होते, आकर्षित होते, लिची के फूलों से. त्याच्यानंतर कर्णम मल्लेश्वरी किससे संबंधित आहे. आता कर्णम मल्लेश्वरी कसे संबंधित आहे. आता तुम्ही जर वाचलं असेल, भालाफेक आहे का, क्रिकेट आहे का, वेट लिफ्टर आहे का, बॉक्सिंग आहे का, तर कर्णम मल्लेश्वरी कशा संबंधित होती, वेट लिफ्टर म्हणजे भार उचलणे. तिने काय केलं होतं, 140पेक्षा जास्त वजनाचं वजन उचललेलं होतं, म्हणून त्या संबंधित ती प्रसिद्ध आहे. आता प्रश्न बघा, जेवढे तुम्ही समजून पण घ्यावं लागतं ना, कारण समजून नाही घेतलं पाठांतर चालत नाही. पाठांतर केलं तर तुम्ही फुलो की घाटी किससे संबंधित, असं पाठांतर नाही, समजून टॉपिक वाचलं तर आपोआप येतं. फुलो की घाटी किससे संबंधित आहे. आता फुलो की घाटी बिहार से संबंधित है क्या, मध्य प्रदेश से, हिमाचल से, तर फुलो की घाटी कहाँ से संबंधित है, उत्तराखंड से फुलो की घाटी संबंधित आहे. रंगीबेरंगी फुलं असतात. बरोबर आहे का नाही. मग ती फुलांची पण विशेषता दिलेली, तुम्ही उत्तराखंड ती फुलवारी हा चॅप्टर दिलेला आहे. ज्यांनी कंटेंट वाचलेले, ज्यांनी कंटेंट माझे व्हिडिओ बघितले, ज्यांनी बॅच लावलेले, त्यांना कंटेंट वाईज पण व्हिडिओ मिळत आहे. मग फुलवारी कुठे असते, फुलवारी फुलो की घाटी, त्याला फुलवारी कुठे असते, उत्तराखंडमध्ये असते. मधुबनी चित्रकला का असे संबंधित. आता मधुबनी चित्रकला कुठे असते, महाराष्ट्रामध्ये का, अजिबात नाही. तेलंगणामध्ये का, तेलंगणामध्ये कोणची असते, पोचमपल्ली असते. पोचमपल्ली तेलंगणामध्ये. आणि जर मध्य प्रदेश आणि तेलंगणापूर्वी एकच भाग होता, म्हणजे या दोघं ऑप्शन कधी काय होतं, जर हे दोघं ऑप्शन आले तर उत्तर तेलंगणा राहील. पण आपल्याला विचारलं काय, मधुबनी कुठे असते, बिहारमध्ये असते. मधुबनी चित्रकला कुठे असते, बिहारमध्ये आहे, प्रसिद्ध आहे. कंटेंट लावा, बॅच जॉईन करा, बॅच जॉईन केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर प्रश्न बघा, कचनार के फूलों की सब्जी. आता कचनार के फूलों की सब्जी काय, महाराष्ट्रामध्ये का, राजस्थानमध्ये का, तामिळनाडूमध्ये का, उत्तर प्रदेशमध्ये कचनारचे फुलं असतात. या कचनारच्या फुलांपासून काय केले जाते, सब्जी बनवली जाते. सहजन के फूलों से पकोड़े. आता सहजन के फूलों के पकोड़े का बनते, तर सहजन के तामिळनाडूमध्ये का, आसाममध्ये का, बिहारमध्ये का, कुठे असतात, महाराष्ट्रामध्ये सहजनचे फूलों से पकोड़े बनतात. प्रश्न 20वा, उत्तर प्रदेश का कन्नौज जिल्हा किसके लिए प्रसिद्ध आहे. आता कन्नौज जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे. आता याचं उत्तर तुम्ही द्यायचं मला, कशासाठी प्रसिद्ध आहे. बॅच जॉईन करण्यासाठी इथे मोबाईल नंबर देतो, 74 98 99 34 66. तुम्हाला हे सगळे कंटेंट मिळतील. दुसरा नंबर 95 61 99 34 66. हे दोघे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच जॉईन करा, तुम्हाला सगळे कंटेंट वाईज व्हिडिओ मिळतील. 20वा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. तुम्ही कन्नौज जिल्हा उत्तर प्रदेशच्या कशासाठी प्रसिद्ध आहे. गुलाब जल आहे, फलों के लिए आहे, सब्जी के लिए आहे, खिलोने के लिए, कशासाठी प्रसिद्ध आहे, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बॅच जॉईन करा बाबांनो. कारण बॅच जॉईन केल्याशिवाय तुम्हाला कोणीच एवढे कंटेंट देणार नाही. कुठेला क्लास लावल्याशिवाय तुमच्या जागेवर तुम्ही घ्या ना. तुम्ही जर माझ्या जागेवर राहिले असते, तुम्ही दिलं असतं का सगळं काही फ्री. कोणी आपल्याला एक व्यवसाय असतो, व्यवसायासाठीच कोणीतरी करत असतं.